वेल्हाने चांगदेव महाराज यात्रा उत्सवानिमित्त भव्य कुस्त्या संपन्न, कुस्तीत महिलांचा देखील सहभाग। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील वेल्हाने येथे 5 पांडवांचा अवतार म्हणून स्वयंभू प्रगट झालेल्या श्री चांगदेव महाराज मंदिराचे यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी सालाबादाप्रमाणे वेल्हाने गावात भव्य स्वरूपात यात्रोत्सव पार पडत असतो। सलग 3 दिवस या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। दिनांक 17 ते 18 विविध कार्यक्रम, तदनंतर भव्य कुस्तींचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत असते। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सरपंच सौ शीतल राजेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा पैलवान राजेंद्र पाटील यांनी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले। तर यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येतात व श्री चांगदेव महाराजांचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात। तर या ठिकाणी भव्य काठी मिरवणूक काढण्यात येत असते। त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त या यात्रोत्सवात सहभागी होत असतात। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सरपंच सौ शीतल राजेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा पैलवान राजेंद्र पाटील यांच्या वतीने सर्व सुविधा या ठिकाणी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली। त्याचबरोबर भक्त निवास देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। तर सलग 3ऱ्या दिवशी या ठिकाणी आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन दिनी या ठिकाणी भव्य कुस्त्या या ठिकाणी आयोजन करण्यात आल्या। यावेळी मोठ्या संख्येने धुळे तालुक्यातील विविध खेड्यापाड्यातील मल्लांनी या कुस्त्यांमध्ये सहभाग नोंदवला। तर विशेष म्हणजे या ठिकाणी महिला कुस्तीचे देखील आयोजन करण्यात आले होते। तर या कुस्त्यांमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या मल्लांना रोख स्वरूपात, भांडे स्वरूपात देखील या ठिकाणी बक्षीस देण्यात आले। तर अतिशय उत्साहात सदर या कुस्त्या या ठिकाणी संपन्न झाल्या। तर या कुस्त्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य राम बदाने यांच्या हस्ते या कुस्त्यांचं उद्घाटन करण्यात आले। तर यावेळेस रावसाहेब गिरासे, सामाजिक कार्यकर्ते तथा पैलवान राजेंद्र पाटील, ग्रामसेवक आदी सर्वच ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी सरपंच सौ शीतल राजेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा पैलवान राजेंद्र पाटील, लोटन हरी वाघ, ज्ञानेश्वर भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र नत्थू पाटील, पैलवान समाधान मराठे, चेतन पवार, फौजी जयदीप पवार, काशीनाथ बैसाने, सर्व ग्रामपंचायत सदस्य येथील तरुण मित्रमंडळ यांचे या यात्रोत्सवासाठी सहकार्य लाभले।
चांगदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त गेल्या सालाबादाप्रमाणे आपण दरवर्षी या ठिकाणी कुस्तीची दंगल या ठिकाणी आपण घेत राहतो। गेल्या 10 वर्षापासून आपली हे नियोजन ही परंपरा आपण चालू ठेवली आहे। आणि खरं वैशिष्ट्य बघितलं तर आपलं चांगदेव महाराज या मंदिराची यात्रा म्हणजे ही फक्त 1 दिवसाची असायची, पण आपण ही यात्रा 2 दिवस कशी भरेल, जेणेकरून गावातील लोकांना आनंद कसा मिळेल, आपल्या गावातील महिलांना दुसऱ्या दिवशी यात्रा करता येईल, हा संदर्भ आपण लक्षात घेऊन यामुळे आपण या दुसऱ्या दिवशी यात्रानिमित्त कुस्तीचे दंगलचं नियोजन आपण दरवर्षी या ठिकाणी ठेवतो, जेणेकरून सर्व गावातील महिला, बाहेर गावातील सर्व पैलवान मंडळी यांना या कुस्तीचा आनंद घेता येतो। आणि आपण गेल्या 2 वर्षापासून 1 वर्षापासून गेल्या वर्षी आपली कुस्ती बंद होती, कारण की आपला एक जवळचा व्यक्ती अचानक घटना घडल्यामुळे आपण मागच्या वर्षी कुस्त्या रद्द केल्या। पण गेल्या 10 वर्षापासून आपल्या सतत कुस्त्या चालू आहे। आपल्या 2 वर्षापूर्वी या ठिकाणी महिलांचा देखील या ठिकाणी सहभाग होता। आता सुद्धा एक धुळ्याची महिला या ठिकाणी उपस्थित आली की आता मल्ल या ठिकाणी सर्व बाहेरून लांबून या ठिकाणी मल्ल येतात, आनंद घेतात व या ठिकाणी कुस्तीचं नियोजन सालाबादाप्रमाणे आपण या कुस्तीचं उद्घाटक म्हणून आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते रामदादा बदाने यांच्या हातून आपण या कुस्तीचं उद्घाटन करून कुस्तीचा शुभारंभ या ठिकाणी करतो। तसंच या वर्षी सुद्धा नुकतंच आता झालेलं उद्घाटन आपले लाडके युवा नेते रामदादा बदाने व तसंच जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील व तसंच बेडगावाचे सरपंच रावसाहेब गिरासे व सर्व बाहेरून आलेले ग्रामस्थ, आपले सहकारी व तसंच आपल्या गावातून जे नेहमी कुस्तीसाठी गेल्या 7-8 दिवसापासून वेळोवेळी टाईमावर मला जे सहकार्य करतात, हे आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लोटनदादा वाघ, माजी सरपंच राजूभाऊ साळवे, त्यानंतर आमचे मार्गदर्शक डॉक्टर साहेबराव पवार, आमच्या सर्वांचे त्यांना आम्ही नावाने बापू म्हणतो, असे आमचे बापूसाहेब व तसंच ग्रामपंचायतचे सदस्य सचिन पवार, तसंच त्यानंतर आमचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रमोद पाटील, ग्रामविकास अधिकारी ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत। मग तसेच आमचे सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने व माझे सहकारी पैलवान मित्रमंडळी व त्यानंतर आमचे जुने माझ्यासोबत गेल्या 10 वर्षापासून कुस्ती क्षेत्रामध्ये काम करतात असे आमचे सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक सोनवणे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। व मी सर्वांना या ठिकाणी आलेल्या बाहेरगावून सर्व पैलवान मंडळी यांना वेल्हाणे ग्रामपंचायतच्या वतीने व तसेच पैलवान मंडळीच्या वतीने व मी स्वतः पैलवान म्हणून या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी कुस्तीचं सर्व नियोजन माझ्या हाताने होतं, म्हणून माझ्याकडनं देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।